नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम। आपल्याला माहित आहे की आपण एखाद्या कराराच्या अनुषंगाने, एखाद्या हक्क हिस्सा मागणीच्या अनुषंगाने आपण नोटिसा पाठवतो। दिवाणी प्रकरणे असतात, फौजदारी प्रकरणे असतात। ती नोटीस जी आहे ती पोचपावती आपल्याला यावी यासाठी रजिस्टर पोस्टाने आपण नोटीस पाठवतो। आणि ती नोटीस जेव्हा आपण रजिस्टर पोस्टाने पाठवतो, ज्यांना पाठवायची आहे त्यांच्या करेक्ट पत्त्यावर पाठवतो। जेव्हा नोटीस पाठवली जाते त्यावेळी ती व्यक्ती ती नोटीस घेण्यास नकार देते। अशा परिस्थितीमध्ये कायदा काय म्हणतो हे आपण जाणून घेणार आहोत। मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म। तर मित्रांनो, जेव्हा एखादी नोटीस असते ती नोटीस वकिलांची असो किंवा ती माननीय न्यायालयामार्फत पाठवलेली असो, रजिस्टर पोस्टाने जर एखादी नोटीस माननीय न्यायालयामार्फत पाठवलेली असो किंवा वकिलांमार्फत पाठवलेली असो, आणि ती नोटीस जर का ज्या व्यक्तीला पाठवलेली आहे